राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या. नाही होत तसं. आता 150 खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही. काय केलं होतं आम्ही तर काय म्हणत होतो, शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या. की नागपूरमध्ये क्राईम, देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा, काय कनेक्शन आहे? ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोलले आहेत. आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल. राज्यामध्ये तुम्ही बघताय काय इथे जी घटना झाली त्याच्यात जे सॉफ्ट टार्गेट असतात, म्हणजे पुण्याचं बघा, एवढं मोठं ड्रग रॅकेट पुण्यात झालं, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची केवढी बदनामी संपूर्ण राज्यात नाही देशात झाली. एवढा मोठा ड्रग माफियाबद्दल राज्याचे गृहमंत्री म्हणले की मी ते सगळं एक्सपोज करणार आहे आणि नावं घेणार आहे. मी स्वतः तुमच्याशीच पुण्यात बोलताना म्हणले होते की या राज्याचे गृहमंत्री जर ड्रग माफियाचं कंबरड मोडण्याचं काम करत असतील तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही गृहमंत्र्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू. इथल्या इन्क्वायरीचं काय झालं पुण्यामध्ये, पुढे काय झालं त्या ड्रग्सचं, काहीच नाही झालं. आरोप प्रत्यारोप झाले, बात गई, सगळे विसरून गेले. मी नाही विसरलेले, कारण का ड्रग्स हा एक खूप वाईट गोष्ट आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढा मोठा जर पुण्यामध्ये झाला असेल विषय तर तो अर्धवट टाकून चालणार नाही. काल अजितदादांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभेसंदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही योग्य उमेदवार बारामतीमध्ये येणार आहोत. माझ्यासाठी ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीत चालते आणि ते आज दिल्लीत तर आणीबाणी चाललीच आहे. ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंटमधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं. आता तुम्ही बघताय 4 बिलं जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही रडाडून विरोध केला असता जर आम्ही हाऊसमध्ये असतो. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले, म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण होणार. त्याच्यानंतर प्रेस वर जो घात परवाच्या बिलमुळे झालेला आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याच्यानंतर फोन टॅपिंग, म्हणजे आता तुमचे पेगॅसिस ऑफिशियलच करून टाकले केंद्र सरकारने. टेलिकॉमचं जे बिल आलं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फोन करायचे ऑलरेडी टॅपवर होतं, आमचे तर आधीपासून आहेतच. आता वेलकम टू द क्लब. त्याच्यामुळे तुमचंही आता आमच्याबरोबर गिनती झाली असेल आतापर्यंत. पण ह्या सगळ्यामध्ये ही 4ही बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होतं विरोध होणार म्हणून त्यांनी काढलं. त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे, फक्त अघोषित ऑफिशियल नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत, आमचा विरोध आज मला विचाराल तर आमची जबाबदारी वाढली आहे. ह्या देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक आहोत. त्याच्यामुळे विरोधात तर कोणीतरी असणारा असलाच पाहिजे ना, असं थोडी दडपशाहीनी थोडी असतं. घरात ही आयडिओलॉजिकल विषय आहे. माझा आईसला पूर्ण विरोध आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी याचा गैरवापर करतात. संजय राऊत काय म्हणतात, राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या. नाही होत तसं. आता 150 खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही. काय केलं होतं आम्ही तर काय म्हणत होतो, शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या. पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती. आता पुंछमध्ये जी गोष्ट झाली आहे तुम्ही विचार करा, 5 मुलं शहीद झाली आहेत आणि हा अटॅक करताना मग एवढं सगळं जम्मू काश्मीरमध्ये चांगलं चाललंय, मणिपूरमध्ये काय चाललंय याचं उत्तर कोण देणार? जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याचे रेपरकशन्स फक्त तिथल्या सीमेत नाही आहेत. त्याचे कुठे ना कुठे आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे. हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड करून घ्या. ही अस्वस्थता कुठेतरी दिसते. काही नाशिकमध्ये जी सलीम कुर्ताची पार्टी झाली, या सगळ्या पार्टीमध्ये आता भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची चौकशी होते आणि संजय राऊतांनी असं म्हटलंय की हे सगळं जे पुढे येत आहे यात भाजपचे पदाधिकारी त्यांच्या नेत्यांची नावं समोर येताना संशयाची सुई आता दुसरीकडे वळताना पाहायला मिळते. सलीम कुर्ता ज्यावेळेस बाहेर आले पेरोलवर त्यावेळेस 2016ला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होते आणि त्यांच्याच सैनी तो सलीम कुर्ता आहे तो बाहेर आला देखील आरोप त्यांनी केलेला आहे. बघा, गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. माझा डायलॉग नाही, हा मीडियामधला. क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं. आत्ताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही. नागपूरबद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात. किती लोक तिथे झाले, तेवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूरने दिलेली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम, देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा, काय कनेक्शन आहे?
आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली, किंवा नागपूरमध्ये आत्ता पुण्याचंच बघा ना, ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करीन. काय झालं? 1 महिना झाला, काय झालं? काही नाही झालं. गृहमंत्र्यांनी काही केलं नाही. अहो, जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर? याच गृहमंत्र्यांनी न केला. मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो, जालन्यामध्ये जी घटना घडली ही पूर्णपणे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जे जे लोक भाजपमध्ये आले त्या सर्वांच्या गळ्यात आम्ही भाजपचा दुपट्टा जो आहे तो टाकलेला आहे आणि पुढच्या काळातही आम्ही तो दुपट्टा सर्वांच्या गळ्यात आम्ही टाकणार आहोत. म्हणजे हे सगळे जे आहेत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा सेना असेल, हे सगळे त्या कमळावरतीच लढणार असं त्यांचा संकेत आहे. ते मला काय माहिती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय, पण एक मला फक्त वाईट एवढंच वाटतं की ज्या लोकांनी, ज्या भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, आता ती भ्रष्ट जुमला पार्टी झाली, आधी ती भारतीय जनता पक्ष होता, तेव्हा ज्यांनी कष्ट केले, लाट्या खाल्ल्या, आंदोलनं केली, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी सतरंजा उचलल्या, ज्यांनी पक्षाचा झेंडा संघर्ष केला, ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कुठे आहेत? म्हणजे ज्यांनी कष्ट केले ते आज कुठे दिसत नाही आणि पंक्तीला आज कोण बसले? पूर्ण देश बघतोय सगळीकडे आणि आपल्या राज्यात तर तुम्ही बघताच आहे. पवार साहब ने कल बारामती में एक मराठी संजय राऊत म्हणतात की लोकसभेच्या आम्ही 23 जागा लढवणार आहोत. ते 1 महिन्यापूर्वी तर ते 23 जागा लढवणार आहे, तर तुम्ही किती जागा? त्याची चिंता करू नका, तुम आम खाओ पेड मत घे. ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोलले आहेत. आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल. तुमच्या एडिटोरियलचं आतलं तुम्ही सांगणार का मला? ताई, काल बीडमध्ये जी सभा झाली मनोज जरांगे यांची, त्यावेळेस पूर्ण शाळा बीडमधल्या बंद ठेवण्यात आलेला होता. याला छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि राज्यामध्ये दंगलशाही सुरू आहे आणि सरकार त्याला पाठिंबा देते, अशा प्रकारचं विधान काल छगन भुजबळांनी केलेलं आहे. हेच तर मी तुम्हाला सांगते, शिक्कामोर्तब करताय तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर. हे गँगवॉर चाललाय या कॅबिनेटमध्ये. संजय राऊत साहेब म्हणतात ते अगदी बरं झालं. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आम्ही कधी खोटे आरोप करत नाही, डेटा ड्रिव्हन. जर या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल, याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचं कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही, त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही. हे तुमच्या सगळ्याच स्टेटमेंटमधून येतं ना बाहेर. आणि पहिल्यांदा नाही झालेलं, अनेक वेळा आधी झालेलं आहे. हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना टीव्ही आणि मीडियावर बोलावं लागतंय. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चाललंय काय? गँगवॉर. जे संजय राऊत साहेब म्हणतात एक वर पुन्हा एकदा खरं झालं की यांना प्रशासन करायचंच नाहीये. आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED सगळ्या पक्ष फोडायचे, घरं फोडायची, सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची. सर्वसामान्य माणूस त्याच्यात बरडला गेला तरी चालेल, हे सत्तेत राहिले पाहिजे. राष्ट्रवादी माझीच आहे. आता इलेक्शन कमिशन मध्ये केस चालली आहे, सुप्रीम कोर्टात केस चालली आहे, बघूया ना. काल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार गटाकडनं कोण असेल तर ते म्हणले की अजित पवार गट म्हणायचं राष्ट्रवादी. म्हणलं आम्ही देखील पुढे प्रश्न विचारला की अजून ठरली नाही, ते म्हणले की मी म्हणतोय ना तर मी आज करेन राष्ट्रवादी. लोकशाही